हाय फ्रेंड्स, आज आपण ठरवलेलं फॅट लॉसच्या सिरीजसाठी तर मी आज बनवते व्हेजिटेबल पोहा। त्यासाठी मी जे सामग्री घेतलेले ते तुम्हाला दाखवते। सर्वप्रथम पोहे धुवून घेतलेत आणि ते निथळवून घेतलेत। मटर घेतले उकळवून, मिरची, कांदा, कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि हा माझा मसाले बॉक्स आहे। ह्याच्यामध्ये मी मीठ वापरणार आहे, गरम मसाला वापरणार आहे, धना पावडर आणि किंचित तिखट वापरणार आहे। चला रेसिपी स्टार्ट करूया। 1 चम्मच इतकं तेल घेतले, त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत जिरा आणि मोहरी। ते छान तडतडून द्यायचे। लगेचच आपण यात घालणार आहोत मिरची, मिरचीला खमंग भाजून घेणार आहे। मिरची खमंग भाजली गेलेली आहे। आता यात आपण ऍड करूया कांदा। टॅमॅटो टाकणार होते, तुम्ही टाका टॅमॅटो, मी टाकला नाहीये कारण टॅमॅटो संपलाय। आता याच्यावर थोडंसं मीठ घालू। आता आपण कांदा भाजून घेतला, त्यामुळे थोडंसं मीठ घालूया। आता यात आपण मीठ घालणार आहोत म्हणजे कांदा छान शिजेल। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ त्यामध्ये ऍड करा। कांदा लालसर झालेला आहे। आता यात आपण जे उकळलेले वाटाणे होते ते घालूया। उकळून यासाठी घेतलेत मी कारण की कमी ऑइलमध्ये जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा करपण्याची शक्यता जास्त असते म्हणून। गॅस थोडा स्लो करून घेतो। आता आपण मसाल्यांसाठी घालतोय सर्वप्रथम कोथिंबीर पावडर, हळद, थोडंसं किंचितचं तिखट, एकदम चिमूटभर गरम मसाला। छानसं मिक्स करून घेतोय। आता यात आपण उकळलेले पोहे परतून घेऊया। सर्वच एकदा नाही ऍड करणार आहे, थोडं थोडं ऍड करूया। आता जे पोहे आहेत ते मी छान मिक्स करून घेतलेले आहेत। हे मीडियम गॅसवर ठेवायचं आहे तर पोहे जळतील। आता मी ऍड करणार आहे कोथिंबीर। आपला हा थोडासा हेल्दीचा नाश्ता तयार आहे। आता यांना आपण थोडा वेळ 5 मिनिटं झाकून ठेवूया। पोहे आता आपण 5 मिनिटं झाकून ठेवून झालेले आहेत। तर छानसं मिक्स करूया। हे बघा पोहेंमधनं मस्त घमघमाट सुटलेला आहे। आता हे रेडी आहेत खाण्यासाठी। चला व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू। हे रेडी पोहे आहेत। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कलर नाही छान दिसत आहे, पण ह्याच्यावर थोडासा असा लिंबू स्क्वीज करून टेस्ट करा, खूप अप्रतिम लागतात।